नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि अगदी झटपट आणि सोपी अशी हेल्दी भाजी कशी बनवायची ती मी दाखवणार आहे. भाजी कसली बनवणार आहे ती शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. चला, तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये मोहरी, जिरं आणि वाटून घेतलेलं लसूण टाकलं आहे. लसूणाची पेस्ट नाही वापरत आहे, फ्रेश वाटलेला लसूण घेतला आहे. वरून कढीपत्ता टाकून घेत आहे आणि याची छान अशी खमंग आपण फोडणी करून घेणार आहोत. आणि ह्यामध्ये आपण वरून चिरून घेतलेला कांदा टाकणार आहोत. कांदा इथे मी उभा चिरून घेतला आहे. कांदा फोडणीमध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आणि वरून आपण हिंग टाकून घ्यायचा आहे. आता इकडे मी एक अर्धा चमचीभर हिंग टाकून घेतला आहे. आता हिंग सुद्धा कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर वरून आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत. इथे सुरुवातीला मी मीठ टाकून घेत आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण लाल तिखट जे घरामधलं आपलं रोजचं वापरतो तेच वापरलं आहे मी इथे, आणि हळद पावडर अर्धा चमची हे आपण टाकून घेणार आहोत. लाल तिखट जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमच्या घरात ज्याप्रमाणे तिखट खातात त्याप्रमाणे. तुमच्याकडे लाल तिखट जर घरातलं नेहमीचं नसेल तर तुम्ही ते लाल मिरची पावडर वापरू शकता. चला, तर आता हे सर्व जे सुके मसाले आहेत ते आपण ह्या कांद्याबरोबर एकजीव करून घेणार आहोत. चांगले एकजीव मिक्स करून घ्यायचे आणि इथे आपण गॅस जो आहे तो लोच ठेवला आहे. आणि ह्या भाजीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आहोत. चला, तर त्यावरून मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला. तर टोमॅटो सुद्धा एकजीव करून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला मी इथे बटाटा घेतला आहे आणि हे देठ आहेत. आता हे देठ कसले आहेत ते तुम्हाला पुढे कळेलच. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया आणि हे एकजीव झाल्यानंतर आपण ह्यामध्ये लाल माठाची भाजी टाकून घेणार आहोत. ह्या लाल माठाचेच हे देठ आहेत, ते आपण ह्यामध्ये टाकल्यानंतर हे बटाट्याबरोबर छान असे शिजले जातात. आता हे मी माठ जो आहे तो आधी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि नंतर कापून घेतलाय. कापल्यानंतर कोणतीही पालेभाजी धुवायची नाही, कुठलीच भाजी धुवायची नाही. आधीच धुवायची आणि नंतर कापायची. चला, तर आता हा माठ जो आहे तो आपण ह्यामध्ये टाकून घेतला. तर आपण सर्व एकजीव करून घेऊया मसाल्यांमध्ये आणि त्यानंतर वाफेवरती ही माठ भाजी आपण शिजवून घेऊया. शक्यतो कुठलीही पालेभाजी करताना अशी कढईमध्येच करायची, त्यामुळे त्याची सगळी सत्व जी आहेत ती आपल्याला छान आपल्या भाजीमध्ये उतरतात आणि भाजी चविष्ट बनते. आणि लो फ्लेमवरती बनवायची, विदाऊट पाण्यामध्ये वाफेवरती बनवायची, खूप सुंदर लागते. मी सगळ्या पालेभाज्या तशाच प्रकारे बनवते. आणि जर तुम्हाला त्या पालेभाज्यांची रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलवरती ऑलरेडी सगळ्याच रेसिपीज अवेलेबल आहेत, सो तुम्ही तिथून बघू शकता. चला, तर आता आपण भाजी छान एकजीव करून घेतली आहे. आपण वाफेवरती छान अशी शिजवून घेऊया. 1-2 वेळा वाफ काढून बघायची भाजी शिजली आहे का. बटाटा जर आपला शिजला असेल तर भाजी आपली शिजलेली असते. चला, तर मी इथे 1-2 वाफा काढून भाजी बघून घेतली आहे आणि आपली भाजी छान अशी शिजली आहे. तुम्ही इथे भाजीच्या शेवटी ओल्या नारळाचा वापर सुद्धा करू शकता. खिसलेला ओला नारळ टाकून घ्यायचा वरून, म्हणजे खूप अप्रतिम लागते. अशी सुद्धा खूप सुंदर लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. अगदी कमी वेळेमध्ये होते आणि टिफिनला नेण्यासाठी आणि किंवा भाताबरोबर किंवा चपातीबरोबर दोन्हीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता. कालवून खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.